सकाळ संध्याकाळ काय पुरी भाजी. आयुष्यात काय केलंय? पुरी भाजी. तुला खायला दिवसात काय झालंय? पुरी भाजी. पुरी नाही पुरी. सगळ्या व्हरायटीचे कपडे इथं. नाईकी, पुमा. इतका पैसा आहे. भावानं शनिवारच्या दिवशी एका झटक्यात 7,500 रुपयाचे कपडे घेतले मॉलवरून. अशी चव तुम्हाला भेटणार नाही पुण्यामध्ये. जे पण पुण्यामध्ये राहत आहेत, समजा त्यांना कुठं टिफिन प्रॉब्लेम आहे, तर आपला एक अजून एक व्यवसाय आहे. नत्तडी म्हणजे कट्टर आहे शुभ्या. इकडे बघू शकतात शुभम शेटनी पुऱ्यांना झोपवलं इथं. आपण झोपले. ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कशा आहेत तुम्ही सगळे? सो मस्त. आपण आता झोपेतून उठलोय, मस्त फ्रेश झालोय. आता आपल्याला जायचंय खाली. आपण जरा पेरू घेऊन येऊ, जरा थोडंसं मस्त डाएट मध्ये विटॅमिन सी इन्व्हॉल्व करू. आणि आज काय माहिती की मला काय खाऊ वाटायलंय. लय स्वप्न पडलं होतं मला भयंकर. मी काय ना काहीतरी खात होतो. मला असं वाटायला जसं मी कुठं ना कुठं डाएटवर आहे, तसं मला काही ना काहीतरी क्रेविंग्स आले. पण ठीक आहे, आज सॅटर्डे आहे. आज मात्र जरा दुपारच्या टाइमला मला झोप घ्यायची आहे, कारण माझी झोप कंप्लीट झाली नाही. ओके सो चालू करूयात लवकरात लवकर आजचा ब्लॉग. ओके, आज एकच पेरू बस आहे, सफिशियंट आहे. एकदम गोड आहेत. आजचा डाएट आपला कम्प्लीट. आज शुभम शेटला पण सुट्टी आहे सॅटर्डेला. त्याला मागे लागून काहीतरी बोलतो. शुभम शेट पुरी भाजी लई भारी बनवते. जर जमलं तर पुरी भाजी खाऊ. माहिती आहेत कॅलरीज हे होईल, पण जगताना जर वेळ घेतला तर मग हे करू. आता तर शेट झोपलेत, कडी बिडी लावून घेतात, झोपतात. नो डिस्टर्बन्स. तुम्हाला बाहेर काय करायचं ती करत बसा असं. 2 hours later. मला काय माहिती की आता मी झोपलो होतो थोड्या वेळ पूर्वी, आणि असं एकदम पुरी भाजी लग्नामध्ये नसते का, थोडीशी बुंदी, पुऱ्या, थोडंसं वांग्याची भाजी, थोडीशी बटाटे. तर मला अशी जरा चव असं हे नाही. मी पण जरा थोडी युट्यूबवर रेसिपी बघितली, सो आपण जरा ट्राय करू हळूहळू. आता आपण पीठ घेतलंय, जरा थोडंसं मस्त मीठ टाकू, जसं आपण युट्यूबच्या रेसिपी मध्ये बघितलं होतं. ये मंडळी, आपण आता पीठ मळलंय चांगलं. सो आपली थर्ड प्रोसेस चालू झाली. आपण जरा मस्त मोडूयात पीठ. आपल्याला येत नाही, जरा थोडस आपल्याला जरा फुवायचंय. जसं रेसिपी मध्ये होतं युट्यूबच्या, तसं आपण करू हळूहळू. जी होईल ती होईल. आपल्याला खराब जरी असलं तरी चालतंय, पण ठीक आहे, ट्राय करायला काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो आता आपण 4th स्टेपवर जाऊ, पण आधी सगळ्या पुऱ्या टाकूया मला. सो आता आपण तेल टाकले आणि आपण घेतली बटाट्याची भाजी, कढीपत्ता, थोडीशी मटकी. माहिती आहे मटकी टाकत नाहीत पुरी भाजीला, पण आपण टाकूयात. आपण आता टाकूया जिरे. ओके, जास्त पण तेल नाही टाकायचं आपल्याला. आज की पुरी बिना कांदे की होगी आपण बरोबर चपाती गोल लाटलेली आहे. आता आपल्याला करायचे थोड्याशा पुऱ्या. आपण केले तिथं, तुम्ही बघू शकता. पण आता मी तुम्हाला सांगतो बघा, असं घ्यायची वाटी, आणि वाटी घेऊन मारायचं, असं मारायचं. असे खराब होतात आपल्याला माहित आहे, पण कस तरी आपण ऍडजस्ट करायचं. पण आता मी तुम्हाला सांगतो. ओके बघा, हे असं झालं. हा, धर पुरी जर ही झाली, करूयात आपण येले. सो आता आपण बस करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 बस करू. ही एक लास्ट एक करून टाकू आपण. हे मला वाटतंय आता संध्याकाळी आता शुभम उठल. शुभम आता उठल 1-2-3 तासांनी. शुभम उठल्यावरती मग बनेल बाकीच्या पुढे. खरं यार, मला एकच गोष्ट म्हणायची, माहितीये मला याच्याने वजन वाढते, पण या गोष्टी एवढ्या भारी लागतात तरी कसं काय? पण मी का बरं बनवलं माहितीये का? कारण लय दिवस झालं मी असलं खाल्लं नाही. माहितीये जिम पिरियडच्या टाइमलाच असलं आलं डोक्यात, पण ठीक आहे, काय हरकत नाही. तरी पण हेल्दीच आहे ना. बाहेरचं कोणतं कुकिंग व्हायला आपल्याला माहिती नाही, पुन्हा नंतर बाहेर कोण कसं बनवायला ती पण माहिती नाही. तर बाहेर खाण्यापेक्षा आपण स्वतः हाताने बनवलेलं हेल्दी वाटतंय. सो काय हरकत नाही. ओके, हो बाबा, चांगलं हो. आज पहिल्यांदा ट्राय मारवले, चांगलं हो. काही मी काय म्हणतोय, मी मास्टर शेफला जरा रजिस्टर करू का काही, की असं वाटत मला. आता आमची मम्मी बघून येईल जरा. ठीक आहे, असं वाटतं कधी कधी की मम्मीनं बघावं, पण असं कधी कधी टेन्शन आहे गैरहजर मध्ये. जेव्हा मम्मी कुठं गावाला जाईल, मम्मी जेव्हा कुठं बाहेर जाईल, तेव्हा आमची मम्मी कुठं आम्हाला कामं सांगू नये की जाता हे असल्या गोष्टी करून जा. सो हो, की त्यानं बघावं, पण त्याचा पुढचा पण व्हिडिओ बघू नये. माझ्या लाईट गेली, पण आपला जो हॉनेस्ट रिव्ह्यू आहे ते आपण सांगतो. पुरी एक नंबर झालेली आहे, एकदम घरगुती. फायनली आपण बनवली भाजी. बघा, गोष्ट खरी निघत असते रे, त्याच्यामुळं समजून घ्या तुम्ही. एक नंबर भाजी झालेली आहे, पण ही फक्त आपल्यासाठीच आहे. आपण असं डिलिव्हरी नसते आपली, दुसरीकडे कोणाकडे नसते. कुठं नाही भेटणार. एवढी भाजी झाली ना,
हॉटेलमध्ये पण तेवढं भारी भेटत नाही, तेवढं मी स्वतः भारी बनवले. 8:01 p.m. काय बनवणार आहे? पुरी भाजी बनवणार आहे का सांग? बनवत आजची तर येतो बघ सोबत कपडे आणायला. सांग. तुला बनवतो मला नका केलं सकाळी तर खाल्लं. मग काय कोणती भाजी बनवणार? भाजी बनवू बटाटे. मंडळी आम्ही चाललोय आता शिवमला मॉल मधून कपडे आणायचे वर्षाचे. अजून कोणते रे? फिनिक्स, आता फिनिक्स मॉलला, फिनिक्स मॉल वरून कपडे घेणार आहेत आम्ही आता. तुम्हाला दाखवतो आम्ही आता फिनिक्स मॉल. भावनं रेस वाढवली आता. आता शिपूच्या माग पुरी भाऊ मधात न घालते गाडी. बघा मित्रांनो, सरळ मोकळा रस्ता होता, पण भाऊची मस्ती बघा. भाऊला गाडी शिवटी इथून घालायची होती. शिवम पार्टी देणार आहे. शिवम आज खाऊ घालणार आहे आपल्याला मस्त मस्त बटाटा भाजी. बटाटा भाजी. तेच व्हेजिटेरियन. आज शनिवारचं त्याला सुट्टी, ह्याच्यामुळेच आम्ही शिवमचा लाड फक्त शनिवारच्या दिवशीच करतो, कारण शिवम ले भारी भारी मस्त खाऊ घालते. झालं का? आता आम्ही चाललोय मॉलला कपडे घ्यायला. ये मंडळी, फायनली आपण फिनिक्स मॉलला आलेलो आहे. सगळ्या व्हरायटीचे कपडे इथं, नायकी, पुमा. सो मंडळी, शुभम शेटनं 6 कपडे घेतलेत मॉल मधून. आपला भाऊ लय आमिर आहे भाऊ, आपल्या कमी नाही. आपल्या रूम मध्ये सगळे मोठे मोठे आमिर आहे. इतका पैसा आहे. भावानं शनिवारच्या दिवशी एका झटक्यात 7,500 रुपयाचे कपडे घेतले मॉल वरून. 10 खाली वर करत जाय बाबा बस, जीव गेला माझा. बघा मंडळी, कसला कांदा कट करतो भाऊ. कांदा कट करायचं मी शिकवलंय त्याला, मीच सांगितलं. कांदा कट करता येत नव्हतं त्याला, मग त्याला आता जरा थोडं सांगितलं, जरा टेक्निक. जरा ती कांदा नकोच म्हणत होता कट करा, म्हणजे कांदा कट करायचं म्हणलं की मग रडतंय, डोळ्यातून पाणी काढतायचं ना. पण आता नाही, आता शिकलाय बघा. मग तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीनं कांदा कट केला भावानं. आता भावानं मस्त असे अंडे बटाटे बॉईल करायला ठेवले. व्हेजिटेरियन अंडे टाकतो माहिती. मंडळी, आज आपण बटाटे खाणार, अंडे नाही. आज नो प्रोटीन सोर्स, आज फुल ऑफ फॅट सोर्स. लातूर स्पेशल. अशी चव तुम्हाला भेटणार नाही पुण्यामध्ये. मंडळी, मला एक ऍड करायचे, जे पण पुण्यामध्ये राहत आहेत, समजा त्यांना कुठं तर टिफिन प्रॉब्लेम आहे, तर आपला एक अजून एक व्यवसाय आहे. मी तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. माझा नाही टाकणार, शुभूचा टाकणार. सो त्याला फोन करा आणि तुम्हाला जे पण ऑर्डर गोष्टी करायचे आहेत, एक तुम्हाला कस्टमायझल आम्ही एक मेनू देतो. फक्त तुम्ही असं बघा की तुम्हाला हेल्दी पाहिजे का फॅटी जंक फूड पाहिजे. आपल्याकडे नॉर्थ इंडियन, चायनीज बिनीज आपल्याकडे सगळे आहेत मेनू मध्ये. सो बेसिकली आपण जरा स्टार्टिंगला हेल्दी डाएट बनवतोय. सो तो एक व्हेजिटेरियन माणूस आहे, नॉनव्हेजची अपेक्षा करू नका त्याच्याकडनं. व्हेजिटेरियन माणूस आहे तो. सो जे पण शाकाहारी माणसं आहे, तर मी तुम्हाला नंबर देतो, तुम्ही कॉन्टॅक्ट करून काय आहे ते मागून घ्या. बघा, बघू शकता. फक्त भावाला थोडासा वेळ द्या, जास्त कस्टमर नाही. 1 दिवसातून 4 कस्टमर सफिशियंट आहे. म्हणजे आम्हाला जो व्यवसाय, आमचा जो बिझनेस आहे ना, तो जास्त एक्सपांड नाही करायचा, आम्हाला जास्त एक्सप्लोर करायचं नाही. जिथं आम्ही फक्त पुणे या शहरापर्यंतच पोहोचू शकतो. सो लवकरात लवकर संपर्क करा. काय करणार आहे तू? पुरी भाजी. आला का नाही? आता काय म्हणत होता मंडळी? म्हणत होता मी चपाती आणि बटाट्याची भाजी बनवतो, तुला एक वाटलंच तर 5 पुऱ्या बनवतो. पण आता भाऊ आलाय, पुऱ्या खाणार आहे. आता कोणता पिक्चर बघायचा आज? सॅटर्डे फंडे काय आज? कांतारा. अजून पण मंडळी याचा पहिलाच कांतारा चालू आहे. याला आज किती 4 महिने झाले. 4 महिन्यापासून सकाळी येते, पाट सकाळी आल्यावरती स्वयंपाक करतो भाऊ, आणि असा मोबाईल ठेवतो. असा मिठाचा डब्बा राहतो बघा, हा मिठाचा डब्बा. या मिठाच्या डब्यावरती असा मोबाईल ठेवतोय आणि कांताराचं फक्त 10 मिनिटं बघतोय आणि 10 मिनिटं बघून झोपतोय. आज शनिवारच्या दिवशी ह्याचा पहिला कांतारा संपून टाकू आणि कांतारा 2 ह्याला चालू करून देऊ. पुन्हा आमचा भाऊ पुन्हा 4 महिन्यानंतर बघणार. सो आपण 4 महिन्यानंतर कांतारा 2चा रिव्ह्यू काय आपण शुभम शेटला सांगू आपण. ओके, शुभम खोपरकर, जॉब कुठे? इन्फोसिस. भाऊ 7,500चे कपडे घेऊन आला. 10 रुपयाचे बटाटे घेऊन येते. तुला खायची होती पुरी भाजी, काय मला खायची? नाही मंडळी, बरोबर आहे. मला शपथ पुरी भाजी खायची होती. मी दुपारीच तुम्हाला सांगितलं होतं की मला आज शुभम शेटच्या हाताची पुरी भाजी खायची, आणि ती बरोबर झाली, आज कम्प्लीट आहे. मंडळी, शुभू शेट आपला कांतारा संपवालाय बघा, कसला घुसलाय. शिवाय हो करो.
नत्तडी म्हणजे कत्तर आहे शुभ्या. मित्रांनो शुभू शेट बघा आता पुऱ्या बनवायला चालू झाले. शुभू शेटची नेक्स्ट प्रोसेस चालू झालेली आहे इथं. शिव्या बायकोची गरजच नाही हा तुला, एकटा बनवून खाऊ शकतोस तू. वन मॅन आर्मी. ब्रेकिंग न्यूज द्यायची आहे की शुभम शेट लग्न करणार नाहीयेत, जे की लग्न करायचं ठरलं होतं त्याचं. कारण त्याला जी बायको करायची होती ती फक्त स्वयंपाकासाठी करायची होती. सो शुभम शेट लग्न करणार नाहीयेत. सो असलं बोलत बघा चांगलं झालं काय बोलू नाही. पण शुभम शेटचं एक खूप चांगली गोष्ट आहे, शुभम शेट कधी कोणाला उपाशी बसू देत नाहीत. जी पण आहे त्यांना अन्न दान करतात. रात्री 2 वाजता बनवून रात्री 2 वाजता रेडी. इकडे बघू शकतात शुभम शेटने पुऱ्यांना झोपवलं इथं. आपण झोपणे झालं. बघा शुभम शेटनं अशा पुऱ्या बनवल्यात. आपण जी दुपारच्या टाइमला पुऱ्या बनवल्या होत्या ती मोठ्या बनवल्या होत्या, त्यानं छोट्या बनवल्या. पण छोट्या बनवण्याचा परिणाम असा दिसतोय मला. बंद करी मंडळी पुऱ्या खराब झाल्या. अयो भावना काय मंडळी असं सिनेमॅटिक मध्ये गो. ओके सो जो आताचा जो दुसरा व्हिडिओ असणार आहे तो एकदम सिनेमॅटिक असणार आहे. आपण सिनेमॅटिक शॉट घेऊ भावा. डंग 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 मारी शुभमाच्या मारी. पुरीची अक्षरशः वाट लावली शुभ शेटनं. आपण मंडळी दुपारची जी रेसिपी बनवली होती मी त्याला शिकवतो, पण आता नाही. ह्याला उद्या सांगतो मी की मी रेसिपी कशी बनवतो. जेव्हा मी आता जेव्हा व्लॉग अपलोड होईल तर व्लॉग अपलोड झाल्यावरती मी याला सांगतो की पुरी कशी बनवतात. काय पुरी राग 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 होगा राग राग. बघा भाई बोललेला राग येत आहे भाऊ, भावाला राग येत आहे. भाऊ बघा इथंच बघू शकतात भावाला बनावं लागेल. काय विषय मंडळी तुम्ही आराम करा, मी पण आता जरा जातो. ह्याला काय गोंधळ घालत बसतो द्या. ही उगाच गेम खेळत बसते. आपण निघूया जरा. मी थोडस काहीतरी जरा बघत बसतो उद्याचं काय करायचं ती. A few moments later. नाही की ह्याचं आहे ना काय करायला की इतक्या वेळेच. आजचा डे पूर्ण पुरी भाजीचा दिवस निघाला. मग ती झालंच ना शेवटी. पुरी भाजी सकाळ संध्याकाळ काय पुरी भाजी. आयुष्यात काय केलंय पुरी भाजी. तुला खायला दिवसात काय झालंय पुरी भाजी. पुरी नाही पुरी पुरी म्हणतोय पुरी पोरी नाही पुरी भाजी. पुरी भाजी. आणि पुरी भाजी जरी असलं तर पुरी म्हणजे कसला पुरी. पुरी फिमेल पुरी मैत्रीण पुरी 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 काय पण असो जाऊ दे. आपण पुरी भाजी बनवू. आपण डिशेसला कोणते वेगळे नाव देऊ शकत नाहीत आपण, कारण जे आहे ते आहे. सो पुरी भाजी. ओके. Much later. भाऊच्या पुऱ्या अजून पण समजत नाहीये. सगळ्यात मोठी चूक केली ह्या मुलाला मी सांगून बनवून ठेवले की तू. मंडळी आपलं मन साफ आहे. मी आधी सांगितलं होतं दुपारच्या टाइमला माझं असं ठरलं होतं की बाबा ठीक आहे दुपारी मला एक तर रेसिपी ट्राय करायची होती, कारण माझ्यासाठी फर्स्ट रेसिपी होती. पण ह्यानं चांगलं व्हेजिटेरियन बनवते, म्हणजे ह्यानं सकाळी पुरी भाजी चांगली केली होती. त्याच्यामुळे मी म्हणलं होतं की ह्याला पुरी भाजी बनवावं. आणि मी तुम्हाला दुपारी पण सांगितलं होतं की ह्यानं पुरी भाजी बनवल म्हणून, आणि ह्यानं बनवला पण अशा पद्धतीचं बनवल हे मला अपेक्षित नव्हतं. तू पुरी भाजीला समस्या करायला. आता गोष्ट अशी नाहीये बरं का मंडळी. गोष्ट अशी नाहीये की मी याला झोपेतून उठलोय. गोष्ट अशी आहे हा भाऊ उपाशी झोपला होता आणि ह्याला पण पुरी भाजीच खायची होती, कारण ह्याला जेवण मला पण काळजी आहे म्हणून मी ह्याला झोपेतून उठवलंय आणि ह्याला पुरी भाजी करायला लागली. आता मला पण तोंडाला पाणी सुटलेलं आहे पुरी भाजी खायची, कारण ह्याला दुपारचे व्हिडिओ जरा थोडेसे दाखवले आपण, त्याच्यामुळे जरा थोडस मोटिवेशन आणि भाऊ इन्स्पायर्ड झाले त्या गोष्टींना. त्याच्यामुळे हो का भाऊ बनवतोय. माझी पाय दुखाली उभारून काय नु सांग. प्लेट आण खायला पुऱ्या काय नुसतं भाजी खायची काय. शुभम शेटनं पुऱ्या बनवल्यात. बघू शकतात मंडळी भाऊनं कसा बनवलाय पुऱ्या. बस माझं 4 पुऱ्यानं पोट भरते. आता इथूनच पुऱ्या घेऊ स्टार्ट करते.
घाबरू नको. गाइस एक नंबर. ओके सो मंडळी, आजचा व्लॉग आपण आता एंड करूयात. मस्त जेवण झालेलं आहे आपलं. आज जसं म्हणलं होतं तसं बरोबर झालं. आज शुभून मस्त पुरी भाजी बनवली होती. पण मेन गोष्ट, आज आपण दुपारी पहिल्यांदा मी पुरी भाजी ट्राय केली होती आणि खूप छान झाली होती भाजी. इतकी भारी ना, खूप म्हणजे खूप. पण शुभू लय भारी पुरी भाजी बनवते. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, तो एक शुद्ध शाकाहारी, एकदम प्युअर व्हेजिटेरियन माणूस आहे. तो एकदम प्युअर व्हेजिटेरियन. ओके. आणि आपण नॉन व्हेजिटेरियन आहोत. आपण चिकन भारी करू शकतो, मटन, बिर्याणी, आपलं सगळं टकाटका 100%. पण व्हेजिटेरियनमध्ये त्याला बीट नाही आहे. तो व्हेज लय भारी बनवतो भाजी. शेवगा, गवार. त्यानं त्या पठ्ठ्याने सकाळी मला पुरी भाजी बनवून म्हणजे सकाळी एकतर ऑफिसवरून येत होतो, त्याची नाईट शिफ्ट असते, नाईट ड्युटी राहते. सकाळी 8-9 वाजता येत आहे, स्वयंपाक करते आणि सकाळी मला म्हणलं होतं की थोडंसं टेस्ट करायची. टेस्ट केल्यावरती मी ती खाऊन झोपलो होतो आणि झोपून पुन्हा उठलो आणि माझ्या तोंडात ती चव फिरली पुरी भाजीची. मग मी जरा यूट्यूबवरती बघून जरा म्हणलं आता मी स्वतःच बनवतो आणि खूप छान झाली भाजी. आता मस्त जेवण झालंय. शुभू शेटला थँक्स. तोंडासमोर बोलणार नाही, ह्याला तोंडासमोर बोलणार नाही. त्यानं माहिती आहे मला, त्यानं ब्लॉग बघते, सो ब्लॉगवरून त्याला कळलं. शुभया थँक्यू. ओके, चांगलं जेवण बनवतोस तू. तर असा ब्लॉग आपण एंड करूयात. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या मस्त असं ते मजेमध्ये मस्त एक चांगला ब्लॉग बनवूयात. आता काळजी घ्या तुम्ही. ओके.